भाग 4. रेशीमगाठीचे महत्त्व. आकाशने आई-वडिलांच्या समाधानासाठी मुलगी बघायला जायचे कबूल केले. कारण आकाश एक संस्कारी मुलगा होता. आई-वडिलांचा शब्द पाळायचा. त्याने आई-वडिलांना शब्द दिला तिला बघायला जायचं तर जावंच लागणार. मात्र त्याच्या डोळ्यासमोर ट्रॅफिकच्या वेळेत बघितलेल्या मुलीचा चेहरा काही डोळ्यासमोरून हलत नव्हता. त्याला आईने त्याच मुलीचा फोटो दाखवला होता. पण कामाच्या गडबडीत त्याला आठवण पडली नाही. फोटो कागदात गायब झाला म्हणून. त्याला काहीच माहीत नव्हते की आपण आपल्या स्वप्नातल्याच परीला बघायला जातो आहे असं. त्यालाही आश्चर्य वाटत होते. आपण मुलींपासून 4 हात लांब राहणारे आपल्याला ती मुलगी का एवढी हवीशी वाटत आहे. आपण आईवडिलांच्या शब्दात मुलगी बघायला जातो तर आहोत. जर मुलगी दिसायला बरी असली आणि आईबाबांना पसंत पडली तर आतासारखं बळजबरी करायला मी त्यांना नकार कसं देऊ शकणार. अशा विचारात असतानाच आकाशचे वडील त्याच्या रूममध्ये येतात आणि विचारतात, काय विचार करतोयस बेटा आकाश. भानावर येतो आणि काही नाही डॅड, मला असं वाटतं की खरंच लग्नाची गरज आहे का अजून. मला माझा बिझनेस वाढवू द्या. आत्ताच तर माझ्या करिअरला मी सुरुवात केली आहे. तेवढ्यात लग्न. यशवंतराव आपल्या मुलाजवळ बसले. त्याच्या खांद्यावर हात ठेवून शांतपणे म्हणाले, बेटा कोण म्हणतं असं की लग्न केल्यावर आपण आपली करिअर नाही करू शकत. उलट आपली लाईफ पार्टनर बनवून जी मुलगी आपल्या आयुष्यात येते, आपल्या आयुष्यातील लाईफ पार्टनरसोबत अगदी सगळ्याच गोष्टीत आपली प्रेरणा बनून राहते. सुखदुःखात साथ देते, आपल्या प्रत्येक कामात मदत करते, आपल्या आयुष्यात आनंद भरते. एका लक्ष्मीच्या रूपाने ती आपल्या घरी येते आणि आयुष्यभर आपल्या घराची, आपल्या आयुष्याची प्रत्येक गोष्टीची भागीदार होते. खूप प्रेम ती आपल्यावर करते. आता तुझी आई बघ. तुला वाटतं की तुझ्या आईपेक्षा अजून कोणी चांगली आई होऊ शकते. आकाशने नकारार्थी मान हलवली. यशवंतराव म्हणाले, हो ना, तेच मलाही वाटते. तुझ्या आईसारखी माझ्या आयुष्यात लाईफ पार्टनरची जागा कुणीही घेऊ शकलं नसतं. खूप गरिबात दिवस काढले मी. आयुष्यात खूप दुःख पाहिले. खूप मेहनतीने छोट्याशा बिझनेसची सुरुवात केली. खूप अडचणी आल्या, संकटे आले. पण प्रत्येक संकटात तुझी आई माझ्यासोबत होती. तिच्याशिवाय मी काहीच करू शकलो नसतो. दुःखाला, संकटांना आयुष्यात हरलो होतो मी. पण तुझी आई सतत माझ्या पाठीशी सावलीसारखी उभी राहिली. प्रत्येक सुखदुःखात खंबीर पाठिंबा दिला. तिच्या साथीनेच मी संसाराचा गाडा, माझ्या आयुष्याचा गाडा पुढे नेऊ शकलो. तिच्या फक्त मदतीने, तिच्या प्रेरणेने, तिने दिलेल्या हिमतीवर तुम्ही दोन्ही भाऊ-बहिणींना एवढे चांगले संस्कार दिले. ही सगळ्यात मोठी कमाई आमच्या आयुष्यात. म्हणून मी तुला तुझा एक मित्र म्हणून सांगतो बेटा, लग्न केलं म्हणजे अधोगती नाही होत, प्रगती होते. आपल्या आयुष्याच्या संसाराची, आनंदाची, सुखाची, अगदी सगळ्याच गोष्टींची. ती मुलगी आपल्यासाठी एवढं करते तर आपलंही कर्तव्य आहे तिला समजून घेण्याची, तिच्या सुखदुःखात भाग घेण्याची. पण डॅड, मुलगा आणि मुलगी दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी वाढलेली असतात. दोघांचे खानदान वेगळे, विचार आचार सगळेच वेगळे असतात. तरीही हो बेटा, तरीही तीच तर खरी परीक्षा असते दोघांचीही. आणि परीक्षा जो पास होतो त्याचं आयुष्य निश्चित यशस्वी होतं आणि जगण्याची मजा अजून वाढते. आयुष्य सुंदर बनते. लग्न हे आयुष्याचा खूप मोठा आणि महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळे पूर्ण आयुष्यच बदलून जातं. आपला स्वभाव, रहनसहन सगळंच बदलतं. तरीही जीवनात आनंद, सुख, समाधान घेऊन येतं. आणि बघ बेटा, तू अगोदर मुलगी बघ, तिच्याशी बोल, तिला समजून घे. नंतरच तुला काय वाटलं त्या मुलीविषयी, तुझे जीवनसाथी, तू तिला बनवण्यास तुझं मन तयार आहे का? असेल तरच आपण पुढच्या गोष्टीत सुरुवात करू. तुझं मनच तयार नसेल तर आम्ही तुला बळजबरी करणार नाही. ओके. एवढे सांगून यशवंतराव उठले आणि आकाशच्या रूमबाहेर गेले. आकाश रूममध्ये एकटाच विचार करत राहिला. सांगतात ते अगदी बरोबर आहे. पण खरंच एका परक्या मुलीला आयुष्यभर आपल्या आयुष्यात जागा द्यायची, आपल्या सुखदुःखात तिला सामील करून घ्यायचं, तिच्या सुखदुःखात आपण सामील व्हायचं, तिला समजून घ्यायचं, ती आपल्याला समजून घेणार, आपली प्रेरणा बनणार, पूर्ण आयुष्य बदलून जाणार. वाव, गुड आयडिया. त्यालाही ते पटलं होतं आणि डॅडने सांगितलं होतं की मुलगी आवडली तरच तू हो म्हणू शकतोस. म्हणून तो मुलगी बघायला स्वखुशीने जायला तयार झाला. त्याने आईवडिलांना मुलगी बघायला जायचं हो सांगितले. यशवंतरावांनी त्यांच्या मित्राला करंटला कळवलं, येत्या रविवारी आम्ही मुलगी बघायला येतो म्हणून. करण खुश झाला. त्याने आपल्या बायकोला सांगितले, सिंग फॅमिली येत्या रविवारी रेणुकाला बघायला येणार आहेत. त्यांच्या स्वागताची तर तयारी करावी लागेल. त्यांनी रेणुकालाही सांगितले, तुला बघायला येणार आहेत, छान तयारी करून ठेव.
ती काहीच बोलली नाही. तिच्या रूममध्ये निघून गेली. रविवार उजाडतो. सिंग फॅमिलीत मुलगी बघायला जायची धांदल उडते. आई आणि डॅड, बहीण, पिऊ सगळेच जाणार असतात. पिऊ विचारते, आई मी कोणता ड्रेस घालू? अगं घाल कोणताही. तुझ्यासाठी नाही बघायला चाललो, तुझ्यासाठी अजून वेळ आहे. अगं आई, मी पण वहिनीची एकुलती एक नणंद असणार ना, मग थोडा माझाही फॉर्म पाहिजे ना. हो की नाही दादा? ती आकाशला विचारते. आकाश त्याच्याच तंद्रीत असतो. त्याने पिवळ्या रंगाची शर्ट, काळी जीन्स, डोळ्यांना तपकिरी रंगाचा गॉगल घातलेला असतो. अगोदरच त्याच्या देखण्या रूपाला अजूनच जास्त सूट करत होता. तो अजूनही गोंधळात होता. काय करायचं? जायचं का मुलगी बघायला? पण आपण पाहिली ती मुलगी कोण होती? तिची भेट नाही होणार का पुन्हा? जर झाली ही तर तिला काय विचारायचं? पण असं कसं? कोण असेल ती? पण मला तर तिच्याशिवाय डोक्यात दुसरी मुलगी येतच नाही आहे. करू काय? अशाच विचारात तो जाण्याची तयारी करत होता. तेवढ्यात आईने हाक मारली. अरे आकाश बेटा, खाली ये लवकर. लवकर नाश्ता कर. तुझ्या पप्पांनी लवकरच तयारी करायला सांगितली. त्याला ऐकू जात नाही. आई वरती जिना चढून त्याला बोलावते. अरे तू इथेच आहे आणि होकार पण देत नाही. माझे बाबा पाय दुखायला लागले जिना चढून आणि सकाळपासून धावपळ करून. कर एकदाचं लग्न. सून आण घरात म्हणजे माझी काळजी मिटेल. नाही होत आता माझ्याने. आकाश तंद्रीतून बाहेर आला. हो आई, आलो. चल. त्यांनी पटापट आवरून सगळे गाडीत बसले. करणच्या घरी पाहुणे घरून निघाले असा फोन आला. त्यांचीही लगबग सुरू झाली. करणच्या घरासमोर गाडी थांबली. पटापट सगळे उतरले. करणने त्यांचे स्वागत केले. यशवंतरावांनी करणने हातात हात घेतला. करण म्हणाला, या घरात या. आकाशच्या छातीत धडधड होत होती. पिऊने भावाची स्थिती ओळखली. तिने हळूच कोपरखळी मारली. दादा, हे काय आहे? असं मुलीसारखं घाबरतो आहे. तो त्याच्या लक्षात येऊन त्याने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. ते सोफ्यावर बसले. करण आणि त्याची बायकोही समोर बसले. मित्राचं घर म्हणून इकडच्या तिकडच्या गप्पा रंगल्या. करणची बायको बोलली, प्रीती, रिया, रेणुकाला घेऊन या. आकाशला हृदय उगाच धडधडते. रिया रेणुकाला घेऊन येते. ती सगळ्यांसमोर उभे राहून सगळ्यांना चहा देते. आकाशची नजर वरती होण्याचं नाव घेईना. ती आकाशला चहा देते. त्याच वेळेस आकाश धडधडत्या हृदयाने तिच्याकडे बघतो आणि तीही बघते. दोघेही एकमेकांकडे बघून एकदम चमकतात. दोघेही एकाच सुरात आकाश म्हणतो, तुम्ही? आणि तीही रेणुकाही बोलते, तुम्ही? त्याच वेळेस अचानक रेणुकाच्या हातातला चहा आकाशच्या अंगावरच थोडासा सांडला जातो. पण आकाशचं त्याच्याकडे लक्षच नसतं. त्याच्या खुशीचा ठिकाणाच राहत नाही. अतिशय सुंदर रूप. तिचं साडीत अजूनच सुंदर दिसत होते. तिला रियाने खूप छान सजवलं होतं. गुलाबी रंगाची जरीच्या काठाची मयूरपंख असलेला पदरची साडी तिला जबरदस्त सुंदर दिसत होती. लांब केसांची वेणी आणि त्यावर अबोलीच्या फुलांचा गजरा माळला होता. एवढी सुंदर सून बघून आकाशचे आईवडीलही खूप खुश झाले होते. पिऊ तर अगदी खूपच आनंदात होते. कारणची बायको म्हणाली, अगं त्यांच्या अंगावर चहा सांडला, नीट नाही देता येत का तुला? ती घाबरलेली असते. आकाशचे तिच्याकडे लक्ष जातं. अरे, त्या दिवशी माझ्याशी झाशीच्या राणीसारखी लढत होती आणि आज एवढ्या गोगलगाईसारखी गरीब का? यशवंतराव बोलतात, जाऊ दे, घाईने झालं असेल. ती यशवंतरावांना आणि आकाशच्या आईला नमस्कार करते. आकाश तिच्या पूर्ण हालचाली निरखत असतो. तिची प्रत्येक हालचाली त्याला अगदी आकर्षित वाटते. तिला पाहून त्याला शाहरुख खानचा डायलॉग आठवतो, जब किसी चीज को पूरी दिल से चाहो तो पूरी कायनात उसे दिलाने में जुट जाती है. त्याला त्या डायलॉगचा खरा अर्थ गवसला. पण त्याने बघितलं, तिच्या सुंदर निळसर डोळ्यात एक वेगळ्याच प्रकारची वेदना होती. तिला तिची नजरच त्याला वेगळी वाटत होती. तो विचारात गुंतला, काय असेल एवढे हिच्या मनामध्ये? त्या दिवशी हीच मुलगी आजची वेगळी वाटत आहे. करणने त्यांना विचारलं, आकाश बेटा, तुम्ही दोघे एकमेकांना बघून चमकले कसे काय? ओळखतात तुम्ही? त्या दोघांनी खाली मान घातली. पण तिची मैत्रीण रिया ही पुढे येऊन त्याच दिवशीची सगळी हकीकत सांगितली. सगळे अगदी खळखळून हसले. हसतच सगळा कार्यक्रम पार पडला. करण म्हणाला, आकाश बेटा, काही विचारायचं असेल तर रेणुकाला तू विचारू शकतोस. आकाश आधीच लाजाळू होता. नाही काका, काहीच नाही. आता पुढे आकाश आणि रेणुकाचं लग्न जमतं का हे बघूया पुढच्या भागात.